संवाद या शब्दामध्ये आहे एक समजूतदारपण। त्यांच्या एकमेकांबद्दलच्या तक्रारी खूप वाढत गेल्या, त्यामुळे आज आम्हाला याविषयी तुमच्याशी बोलावं लागलं। संवाद या शब्दामध्ये आहे एक समजूतदारपणा, प्रेम, आपलेपणा आणि कुठलंही नातं घट्ट टिकून ठेवायची ताकद। संवाद या शब्दात आहे सकारात्मकता। संवादामुळे तुझं आणि माझं न करता समजून उमजून मार्ग काढला जातो। संवादामुळे मीपणा बाजूला सारून सर्व आणि सर्वांसाठी असा विधायक विचार पुढे येतो। म्हणूनच माणसा माणसातील हा संवाद खूप महत्त्वाचा आहे। राज आणि राजश्री यांच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती। पहिलं वर्ष तर इतकं छान गेलं की विचारूच नका, आनंदात हसत खेळत। पण दुसऱ्या वर्षीच त्यांचे एकमेकांशी खटके उडू लागले। त्यांच्या एकमेकांबद्दलच्या तक्रारी खूप वाढत गेल्या आणि दोघांनाही एकमेकांबरोबर वेळ घालवणं कठीण होऊ लागलं। राजचे आईवडील हे सगळं काही पाहत होते। आपला मुलगा आणि सून यांच्यामधील जो दुरावा आहे तो त्यांना सहन होत नव्हता। घरातले सगळे वातावरण बिघडलेले होते, घरामध्ये क्लेश चाललेले होते। 4च माणसं घरामध्ये, पण 4ही लोकांची तोंड 4 दिशेला होती। सगळे आपला आनंदच विसरून गेले होते। आता काय करायचं या विचारामध्ये आईवडील असताना दोघांनीही त्यांच्याशी बोलायचं ठरवलं। एका रविवारी दोघंही चौघे एकत्र बसले। आई म्हणाली की राजश्री, तुमचं लग्नानंतरचं 1 वर्ष इतकं छान हसत खेळत गेलं, पण काही दिवसांपासून मी बघते की तुम्ही तर एकमेकांकडे पाठच फिरवलेली आहे। बाबा म्हणाले, हे बघा, तुम्ही दोघं जण नवरा बायको आहात। राजश्री, तुमच्या लग्नाला 1 वर्ष झालं। तुमचं इतकं छान चालत असताना दुसऱ्या वर्षीच तुमच्यामध्ये इतके खटके उडू लागले। तुमच्या आपापसातल्या छोट्या ज्या काही कुरबुरी असतील त्यामध्ये आम्ही पडणार नाही, पण तुमच्या अशा वागण्यामुळे, तुमच्या अशा भांडणांमुळे जो त्रास तुम्हाला होतोय तो त्रास आम्हालाही होतोय। त्यामुळे आज आम्हाला याविषयी तुमच्याशी बोलावं लागतंय। काय अडचण आहे की तुम्ही दोघांशी इतके वाद घालता, इतक्या तक्रारी तुमच्या आहेत, आम्हाला समजेल का? झालं, दोघंही सगळ्या तक्रारी सांगायला लागले आणि पुन्हा भांडणू लागले। आईबाबांनी त्यांना शांत केलं आणि बाबा म्हणाले की राज आणि राजश्री, तुम्ही एक काम करा, तुमच्या एकमेकांविषयीच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या 10 तक्रारीत एका पेजवर तुम्ही लिहून काढा आणि तुम्हाला एकमेकांबद्दल ज्या गोष्टी आवडतात, एकमेकांविषयीच्या ज्या गोष्टी आवडणाऱ्या आहेत, स्तुती किंवा प्रशंसा करणाऱ्या अशा ज्या गोष्टी तुम्हाला एकमेकांमध्ये दिसतात त्या तुम्ही दुसऱ्या पेजवर लिहून काढा। बस, बाबा इतके बोलल्यानंतर राजश्री पुन्हा बोलायला लागली, या राजला तर माझ्यामध्ये काही चांगलं दिसणारच नाही, हा फक्त माझ्या तक्रारीच करणार। असं बोलायला लागल्यावर बाबांनी पुन्हा एकदा त्यांना शांत केले। दोघांनाही 2-2 पेज लेखनासाठी दिले। दोघंही एकमेकांकडे बघू लागले, निहाळू लागले आणि लिहू लागले। लेखन पूर्ण झाल्यावर राजने प्रथम आपण केलेले लेखन वाचून दाखवले आणि जेव्हा राज वाचत होता तेव्हा या राजश्रीच्या डोळ्यातनं अश्रू वाहू लागले। तिला समजले की आपण कसे चुकतो। राजने केलेल्या तक्रारींमुळे तिला आता हे उमजलेलं होतं की मी किती वेळा चुकत गेले। आणि जेव्हा राजने तिच्या गुणांचं वर्णन केलं तेव्हा आनंदाने राजश्रीने राजला मिठीच मारली। मग राजश्रीने लिहिलेले लेखन ती वाचू लागली। तिच्या तक्रारींमुळे आता राजलाही समजलं होतं की अरे, मी किती वेळा चुकलो, मी किती वेळा हिला त्रास दिला। त्याचबरोबर जेव्हा राजचे गुण ती वाचू लागली तेव्हा राजलाही कळले की राजश्रीचे आपल्यावर किती प्रेम आहे। झालं, आता हे जे दोघांच्याही मनामध्ये मळप जमलेलं होतं ते आता स्वच्छ झालेलं होतं।
आईवडिलांच्या अशा कृतीमुळे काय झालेलं होतं तर राज आणि राजश्रीच्या संसाराला, एका सुखी संसाराला पुन्हा सुरुवात झालेली होती. त्यांना आईवडिलांच्या या कृतीची, या वागण्याची खूपच मदत झाली होती. बघा, यामुळे झालं काय, जेव्हा त्या दोघांनीही एकमेकांविषयीच्या तक्रारी शांतपणे मांडल्या तेव्हा काय झालं, त्यांचा जो तिढा होता, त्यांचं जे भांडण होतं ते आता पूर्णपणे थांबलं. एकमेकांविषयीच्या त्यांच्या इच्छा, आकांक्षा, स्वातंत्र्य, मर्यादा हेही त्यांना समजलेलं होतं. बऱ्याचदा आपण तक्रारी करत असताना ना समोरच्यांमध्ये असलेले चांगले गुण सुद्धा विसरून जातो. तक्रारीबरोबर चांगले गुण लिहायला सांगितल्यामुळे ते गुणही त्यांना एकमेकांविषयी पुन्हा एकदा समजलेले होते. दोघांनीही प्रामाणिकपणे भावना मांडल्यामुळे त्यांचे सर्व प्रश्न आता सुटलेले होते. शेवटी आपल्या घरातल्या मोठ्यांना काय हवं असतं, आपले आई वडील, आपले सासू सासरे, आपली सर्व मोठी माणसे यांना आपण आनंदी राहावं, घर हसत खेळत राहावं हीच त्यांची अपेक्षा असते. आणि म्हणूनच जर असा संवाद आपण एकमेकांशी साधत राहिलो तर आपलं घर आनंदी राहायला खूप मदत मिळेल. तर आजची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा. आजची ही जी स्टोरी आहे ती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा.